हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव पेट 2021 साठी टीचिंग ॲप्टिट्यूड म्हणजे अध्यापन अभियोग्यता या विषयावरचे MCQs बघणार आहोत. त्या MCQs सॉल्व्ह करून आपण त्यातले टेक्निक्स किंवा आपले कन्सेप्ट क्लिअर करणार आहोत. हे आपलं आजचं दुसरं लेक्चर आहे या टॉपिकवरचं. याआधी आपलं एक लेक्चर झालेलं आहे टीचिंग ॲप्टिट्यूड म्हणजे अध्यापन अभियोग्यता या टॉपिकवरती. लेक्चर सुरू करण्यापूर्वी एक महत्त्वाची अनाउन्समेंट अशी आहे की जे स्टुडंट्स या विद्यापीठाच्या पेट एक्झामसाठी प्रिपरेशन करत आहेत त्यांच्या प्रिपरेशनला बूस्ट करण्यासाठी आमच्याकडे पेपर 1 साठी कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे. आपल्याला माहिती आहे पेपर 1 जो आहे तो पूर्ण जनरल ॲप्टिट्यूड, त्याच्यामध्ये मग वेगवेगळे टॉपिक्स आहेत आणि तो पेपर 1 असणार आहे. म्हणजे लँग्वेज ॲप्टिट्यूड, रिझनिंग, न्यूमेरिकल ॲबिलिटी या सगळ्यांमधून पेपर 1 तयार होतोय आणि दुसरा जो आहे पेपर तो तुमचा सब्जेक्ट रिलेटेड असणार आहे. तर पेपर 1 साठी आमच्याकडे कंप्लीट कोर्स आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस व्हिडिओज, लेक्चर्स, फुल सिलेबस नोट्स, 20 फुल सिलेबस टेस्ट मिळणार आहेत ज्या तुम्हाला या एक्झामसाठी उपयुक्त ठरणार आहेत आणि सराव भरपूर होणार आहे. शिवाय कंप्लीट गायडन्स मिळणार आहे PhD ऍडमिशन वरती. हा कोर्स जॉईन करण्यासाठी फक्त दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे, ज्याची फीस फक्त 499 रुपये आहे. त्याचा पहिला प्रश्न बघतो आपण. एज्युकेशन प्रोव्हाइडेड टू द चाइल्ड बाय द स्कूल इज. मुलांकडून शाळांना दिले जाणारे शिक्षण हे कसे आहे? आपले ऑप्शन्स आहेत फॉर्मल, इनफॉर्मल, ट्रॅडिशनल, हायली स्टँडर्डाइज. औपचारिक, अनौपचारिक, पारंपरिक आणि उच्च प्रमाणित. त्याचा आन्सर काय असायला पाहिजे? तर हे फॉर्मल प्रकारचं शिक्षण आहे. जे शाळेत मुलांना दिलं जातं ते फॉर्मल असतं. घरी जे शिक्षण मुलांना मिळतं जसं की आई काही रीती सांगत असते किंवा मूल्य म्हणजे व्हॅल्यूज शिकवत असते तर ते इनफॉर्मल असतं. तर शाळेत जाऊन मुलांनी शिकणं हे फॉर्मल औपचारिक शिक्षण असतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे. ॲज अ प्रिन्सिपल हाऊ वुड यू बिहेव विथ द बिलो ॲव्हरेज स्टुडंट्स. प्राचार्य म्हणून कमीत कमी सरासरी विद्यार्थ्यांशी तुम्ही कसे वागेल? तर सरासरी विद्यार्थी असो किंवा हुशार विद्यार्थी असो तर त्याच्याशी प्रिन्सिपलनी कसं वागलं पाहिजे हा आपला प्रश्न आहे. ऑप्शन्स आहेत सेम ॲज विथ अदर स्टुडंट्स, इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच. जनरसली, उदारपणे. वोंट पे एनी अटेन्शन, लक्ष देऊ नका. वोंट अलाउ देम टू टेक नेक्स्ट क्लास, पुढच्या वर्गात त्यांना परवानगी देऊ नका. त्याचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे? प्रत्येक विद्यार्थ्यांप्रमाणेच त्यांना वागवलं पाहिजे का? किंवा त्यांच्याकडे लक्ष न देऊन चालणार आहे का? किंवा पुढच्या वर्गात त्यांना परवानगी द्यायची नाही म्हणजे त्याच वर्गात त्यांना ठेवायचं, असं करून चालेल का? नाही. मग प्रिन्सिपलने कसं वागलं पाहिजे? जेनरसली, उदारपणे त्यांच्याशी वागलं पाहिजे. त्यांचे प्रॉब्लेम्स समजून घेतले पाहिजेत. त्यांना हव्या त्या ठिकाणी मदत करायला पाहिजे त्यांच्या स्टडीमध्ये ग्रोथ होण्यासाठी. म्हणून इथे करेक्ट आन्सर काय आलेलं आपलं? बी. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द मोस्ट इम्पॉर्टंट फाईल रायटिंग ऑन ब्लॅकबोर्ड. ब्लॅकबोर्डवर लिहिताना सर्वात महत्त्वाचे काय आहे? तर ब्लॅकबोर्ड, चॉक अँड बोर्ड जो मेथड आहे त्याच्यामध्ये लिहिताना काय सर्वात महत्त्वाचं आहे? ऑप्शन्स आहेत क्लिअरिटी इन रायटिंग, लेखी स्पष्टता. गुड हँडरायटिंग, चांगले हस्ताक्षर. रायटिंग इन अ बिग लेटर्स, मोठ्या अक्षरात लिहिणे. रायटिंग इन स्मॉल लेटर्स, छोट्या अक्षरात लिहिणे. तर ह्याच्यातलं डी ऑप्शन तर कट आहे. छोटं अक्षर लिहून सगळ्या स्टुडंट्सला ते दिसणार नाही. त्याच्यानंतर गुड हँडरायटिंग मॅटर करत नाही, विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे हे त्याच्यामध्ये जास्त महत्त्वाचं आहे. मग बी ऑप्शन देखील कटलं. मग राहिलं ए आणि सी. तर सीमध्ये मोठे लेटर्स लिहिण्यापेक्षा त्या लिहिण्यामध्ये क्लिअरिटी असणं जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे आपलं करेक्ट आन्सर काय असणार आहे? ए, क्लिअरिटी इन रायटिंग, लेखी स्पष्टता त्याच्यामध्ये असली पाहिजे म्हणजेच ते स्टुडंटला उमजेल, समजेल आणि त्याच्यामध्ये लिखाणाचं काम काय आहे स्पष्ट होईल. नेक्स्ट क्वेश्चन. एज्युकेशन इज अ पॉवरफुल इन्स्ट्रुमेंट ऑफ. शिक्षण हे एक शक्तिशाली साधन आहे. कोठे हे शक्तिशाली साधन आहे असं म्हणू शकतो? ऑप्शन्स आहेत सोशल ट्रान्सफॉर्मेशन, सामाजिक रूपांतर. पर्सनल ट्रान्सफॉर्मेशन, वैयक्तिक रूपांतर. कल्चरल ट्रान्सफॉर्मेशन, सांस्कृतिक रूपांतर. डी ऑल ऑफ द अबव, वरील सर्व. त्यापैकी करेक्ट ऑप्शन काय असायला पाहिजे? कुठे शक्तिशाली आहे साधन शिक्षण म्हणजे? ऑफकोर्स ए, बी आणि सी तिन्ही ऑप्शन करेक्ट असणार आहेत. आपलं करेक्ट ऑप्शन असणार आहे डी ऑल ऑफ द अबव. कारण कुठल्याही क्षेत्रात शिक्षण जर घेतलेलं असेल तर ते तिथे उपयोगी पडतं. ते एक शक्तिशाली साधन म्हणून काम करतं. म्हणून आपलं करेक्ट आन्सर इथे डी आलेलं आहे. ऑल ऑफ द ऑप्शन्स आर करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. हाऊ डज अ टीचर कॅन इम्प्रूव्ह द अटेन्शन ऑफ स्टुडंट. शिक्षक एखाद्या विद्यार्थ्यांचे लक्ष कसे सुधारू शकेल? तर स्टुडंट्सचं लक्ष आपल्याला सुधारायचं आहे ॲज अ टीचर म्हणून किंवा टीचरला ते करायचं असेल तर ते कसा करेल किंवा ऑप्शन्सपैकी काय करू शकेल म्हणजे त्यांचं स्टुडंट्सचं अटेन्शन वाढेल. ऑप्शन्स आहेत बाय इंट्रोड्युसिंग इंटरेस्टिंग वेज ऑफ टीचिंग, एक्झाम्पल थ्रू टीचिंग एड्स एक्सेट्रा. म्हणजे शिकवण्याच्या मनोरंजक मार्गाचा परिचय करून, उदाहरणार्थ
माध्यमातून शिक्षण, कुठल्या जे काही एड्स आहेत, टीचिंग एड आहेत, प्रोजेक्टर आहे, व्हिडिओ आहे, ते दाखवून त्याच्यामधून शिकवायचं. किंवा मॉनिटरिंग बाय हेडमास्टर प्रिन्सिपल, मुख्याध्यापक किंवा प्रिन्सिपलकडून देखरेख करण्याने. बाय ऑब्झर्वेशन, निरीक्षणाद्वारे. बाय केअरफुल अँड सेल्फ मॉनिटरिंग, म्हणजे काळजीपूर्वक स्वतःची देखरेख ठेवून. त्याच्यामधून स्टुडंट्सचं अटेन्शन कसं वाढेल, तर ऑफकोर्स ए करेक्ट आन्सर आहे, कारण त्यांचा इंटरेस्ट वाढला तरच त्यांचं अटेन्शन देखील वाढेल. म्हणून इथं करेक्ट ऑप्शन ए आहे. बाय इंट्रोड्युसिंग इंटरेस्टिंग वेज ऑफ टीचिंग, एक्झाम्पल थ्रू टीचिंग एड्स. नेक्स्ट क्वेश्चन, करिक्युलम इज डॅश डॅश, अभ्यासक्रम आहे कसा आहे. ऑप्शन्स आहेत कोर्स टू बी टॉट, कोर्स शिकवला जाईल असा. सिलेबस अँड अकॅडमिक ॲक्टिव्हिटी, अभ्यासक्रम आणि शैक्षणिक क्रियाकलाप. को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज, सह अभ्यासक्रम उपक्रम. ओव्हरऑल ॲक्टिव्हिटीज ऑफ ॲन इन्स्टिट्यूशन, संस्थेच्या सर्व क्रियाकलापांवर. करिक्युलम काय आहे तर सांगायचा अभ्यासक्रम काय आहे तर तो सगळ्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत इन्स्टिट्यूशनच्या त्याच्यावरती अवलंबून आहे, संस्थेच्या सर्व क्रियाकलापावर अवलंबून आहे, किंवा त्यालाच आपण अभ्यासक्रम करिक्युलम असं म्हणू शकतो. पुढचा प्रश्न, अ चाइल्ड मे हॅव हिअरिंग इम्पेअरमेंट इफ, एखाद्या मुलास ऐकण्याची कमजोरी असू शकते जर. तर ऑप्शन्सपैकी सांगायचं काय असेल तर त्या मुलास ऐकण्याची कमजोरी आहे असं आपण समजू शकतो. ऑप्शन्स आहेत ही स्पीक्स लाऊडली अनयुजली, तो मोठ्या मोठ्याने असामान्यपणे बोलतो. ही कम्स नियरर टू द स्पीकर ड्युरिंग कन्व्हर्सेशन, तो संभाषणादरम्यान स्पीकर जवळ येतो. ही जनरली सेज प्लीज रिपीट टू द टीचर, तो सहसा शिक्षकांना कृपया पुन्हा सांगा असे म्हणतो. तर यापैकी काय करेक्ट आन्सर असणार आहे याचं, तिन्ही हा ऑप्शन आपले करेक्ट असणार आहे तिथे, म्हणजे डी ऑप्शन आपलं करेक्ट असणार आहे. कारण वरचे तिन्ही ज्या गोष्टी आहेत त्यातून असं आपल्याला दिसतं की त्या मुलाला ऐकण्याची कमजोरी आहे, किंवा त्यातून त्याला ऐकू येत नाही म्हणून तो पुन्हा पुन्हा रिपीट करायला सांगतोय. म्हणून याचं करेक्ट ऑप्शन डी आहे, ऑल ऑफ दी अबोव. पुढचा प्रश्न बघूया, अ गुड टीचर इज वन हू, एक चांगला शिक्षक म्हणजे कोण असतो, किंवा एक चांगला शिक्षक म्हणजे डॅश डॅश काय करतो. ऑप्शन्स आहेत गिव्स युजफुल इन्फॉर्मेशन, उपयुक्त माहिती देते. इन्स्पायर स्टुडंट्स टू लर्न, विद्यार्थ्यांना शिकण्यास प्रेरित करते. गिव्स प्रिंटेड नोट्स टू स्टुडंट्स, विद्यार्थ्यांना छापील नोट्स देते. एक्सप्लेन कन्सेप्ट अँड प्रिन्सिपल, संकल्पना आणि तत्व स्पष्ट करतात. काय माहिती करायला पाहिजे, माहिती देणं किंवा छापील नोट्स देणं, संकल्पना स्पष्ट करणं, हे सगळं करणं म्हणजे एक चांगला शिक्षक नाही. तर चांगल्या शिक्षकाला काही नैतिक कार्य पण करावं लागतं, स्टुडंटला सपोर्ट पण द्यावा लागतो, मग तो एक चांगला शिक्षक होतो. ह्याच्यातलं करेक्ट आन्सर काय असणार आहे, डी इन्स्पायर स्टुडंट्स टू लर्न, म्हणजे विद्यार्थ्यांना शिकण्यास प्रेरित केलं पाहिजे, म्हणजे बाकीच्या गोष्टी त्यांना आपोआप चांगल्या समजतील. हे एका चांगलं शिक्षकच काम करू शकतो. म्हणजे याचं करेक्ट ऑप्शन काय आहे, बी. नेक्स्ट क्वेश्चन, टीचर युजेस व्हिज्युअल एड्स टू मेक लर्निंग, शिक्षक शिक्षणासाठी दृश्यमान एड्सचा वापर करतात. कशासाठी करतात. ऑप्शन्स आहेत मोर नॉलेजेबल, अधिक ज्ञानी. क्विकर म्हणजे जलद. इंटरेस्टिंग म्हणजे मनोरंजक. सिम्पल म्हणजे सोपं. तर यापैकी कुठला हेतू असेल हे एड्स यूज करण्याचा शिकवताना. सी इंटरेस्टिंग, मनोरंजक. जे आपलं शिक्षण आहे ते मनोरंजक बनवण्यासाठी शिक्षक जे आहे ते हे या प्रकारचे व्हिज्युअल एड्स वापरत असतात, ज्याच्यातून स्टुडंट्स इन्स्पायर होतात, इंटरेस्ट निर्माण होतं आणि मग शिक्षणासाठी ते तयार होतात. नेक्स्ट क्वेश्चन, आणि याचा आपल्या व्हिडिओचा हा शेवटचा प्रश्न आहे. व्हॉट इज द मोस्ट इफेक्टिव्ह वे टू रिफॉर्म द ॲग्रेसिव्ह बिहेवियर ऑफ चाइल्ड, मुलांच्या आक्रमक वर्तनामध्ये सुधारणा करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग कोणता आहे. हे सुद्धा शिक्षकाला जमलं पाहिजे. म्हणून इथे आपल्याला हा प्रश्न दिलेला आहे की मुलाच्या आक्रमक वर्तनामध्ये सुधारणा घडवायची आहे तर कोणता मार्ग आपण अवलंबला पाहिजे. ऑप्शन्स आहेत ही शुड बी पनिश्ड सेव्हरली, त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. ही शुड बी इग्नोर्ड, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. ही शुड बी केप्ट इन आयसोलेशन, त्याला एकाकीपणात ठेवलं पाहिजे. रिझन फॉर दिस बिहेवियर शुड बी इन्व्हेस्टिगेटेड, या वर्तनाची कारणं शोधली पाहिजेत. त्याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे, ए असेल का. त्याला पनिश करून तो सुधारेल का, नाही. त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर सुधारेल का, अजिबात नाही. दुर्लक्ष केल्यानंतर तर तो आणखीन बिघडण्याची शक्यता असते. मग त्याला एकाकीपणात ठेवलं तर सुधारेल का, नाही. त्याला वेळ लागू शकतं एकाकीपणात ठेवलं तर. मग अशा मुलांसाठी काय केलं पाहिजे, रिझन फॉर दिस बिहेवियर शुड बी इन्व्हेस्टिगेटेड, म्हणजे त्याचा असं वागण्याचं रिझन शोधलं पाहिजे, त्याच्यावरती काम केलं पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये सुधारणा घडून येईल. म्हणजे आपल्या प्रश्नाचा आन्सर देखील हेच आहे, रिझन फॉर दिस बिहेवियर शुड बी इन्व्हेस्टिगेटेड. या वर्तनाची कारणं शोधली पाहिजेत म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये सुधारणा करता येईल. तर अशा प्रकारे आजचे आपले टीचिंग ॲप्टिट्यूड म्हणजे अध्यापन अभियोग्यता या विषयावरचे 10 MCQs
क्लिअर झालेले आहेत, त्यातल्या कन्सेप्ट आपल्याला समजलेल्या आहेत. नेक्स्ट सेशनमध्ये देखील आपल्याला याच टॉपिकवरचे आणखीन काही क्वेश्चन्स बघायचे आहेत, आपले कन्सेप्ट क्लिअर करायचे आहेत या पेट एक्झामसाठी.